जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. नगर परिषद नगर पंचायतीचे निकाल जाहीर होत असून सकाळपासूनच भाजपाने जरी आघाडी घेतली असली तरी शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी काही ठिकाणी मोठा धक्का दिल्याचं समजतं आहे. पहिलाच निकाल ठाकरेंच्या बाजूने निवडून आला असून शिंदे गटाचे मंत्री जसेच शिंदे गटाचे अनेक आमदारांना धक्का बसलेला आहे. नेमकं काय झालंय सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालं आहे. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आजचे निकाल जाहीर होत असताना माजी मंत्री असलेले तानाजी सावंत यांना जोरदार धक्का बसलेला आहे. तानाजी सावंतांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून निकाल जाहीर होत आहेत. नगर परिषदेचे निकाल आज 21 तारखेला कोर्टाप्रमाणे जाहीर होत असताना शिंदे गटाविरोधात धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगर परिषदमध्ये सर्वच पक्ष एकत्र आले होते. ही महत्त्वाची निवडणूक 20 जागांवर होत असताना शिंदे गटाचे जाकीर सौदागर हे तानाजी सावंत यांनी उभे केलेले उमेदवार ते शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे होते. तर शहर विकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेले विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र मुस्लिम बहुल भाग असलेला परंडा नगर परिषदमध्ये जे काही वातावरण गेल्या 15 ते 20 दिवसात निवडणुकीच्या दरम्यान झालं होतं त्यामध्ये आता कोण जिंकणार याकडे लक्ष लागलेलं असताना शहर विकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार तसेच भाजपा हे सगळे एकत्र होऊन शिंदे गटाविरोधात रान उभं केलं. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी कालच आपल्या विजयाची तयारी सुरू केली होती आणि सकाळपासूनच 4 उमेदवार हे शहर विकास आघाडी म्हणजेच ठाकरेंच्या बाजूचे विजय झाले असताना नगर परिषदचे नगर अध्यक्ष या निवडणुकीमध्ये विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. ते सर्वच फेऱ्यात आघाडीवर असून शिंदे गटाला परंड्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसले असून तानाजी सावंत यांचं वर्चस्व आता कमी होत आहे. तानाजी सावंत हे 1500 मतांनीच विजयी झाले होते आणि त्यांना ती मतं परंडा शहरातूनच पडली होती. त्यामुळे तानाजी सावंत यांचं राजकीय अस्तित्व आता संपत आलेलं असून ठाकरेंचे शिलेदार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचा विजय हे औपचारिकता बाकी आहे. थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची घोषणा होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तानाजी सावंत यांचा पराभव ठाकरेंच्या शिलेदारांनी केल्याने सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.